उत्तेकर दोन असे अष्टपैलू खेळाडू सह्याद्री स्टेडियम वरती खेळलेला हा रांगडा फलंदाज सचिन जाधव फायर ब्रिगेड मधला असणारा खेळाडू या मैदानामध्ये आहे। तसंच सुंदरनगरचे अष्टपैलू खेळाडू ज्यांनी या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपलं नाव वर्चस्व गाजवलंय आपल्या बॅटच्या द्वारे आता पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाज सोन्या तितकाच गोलंदाज अष्टपैलू खेळाडू गोलंदाज या भैरवनाथ 11 संघाला लाभलेला एक सुंदर असा गोलंदाज पुन्हा एकदा आणि हा ऑफसाइडच्या दिशेनं दोन्ही हात पंचांच्या वरती एक बोनसच्या स्वरूपात धाव मिळते ते प्रणय 11 संघाला घाटेवाडी संघाला एक धावाचं धाव संघाचं खातं उघडतंय। पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो सोनिया किती विश्वास ठेवतो शुभम सोन्यावरती तितकाच आपलं 100% दाखवण्याचा प्रयत्न करतो सोन्या। पुन्हा पुढील चेंडू सोन्या यांचा पंचांच्या डाव्या बाजूनं आणि शॉर्ट पद्धतीचा चेंडू जातोय सरळ दोन्ही हात वरती पुन्हा एकदा बोनस झालाय। दिवाळी दसरा आता झालाय काही नाही एक धाव वाढते दोन संघाची घाटेवाडी संघाची। पुन्हा आता हा उजव्या हाताचा फलंदाज वैभव तयार आणि पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो तो सोन्या शॉर्ट पद्धत चेंडू भिरकावलाय सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेने चेंडू हवेमध्ये वन बाउंस सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 धावा छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा टोकतोय स्वतःच्याच बॅट मधनं 4 धावा कणकणीत असा मारलेला चौकार प्रणय 11 संघाचा पहिला चेंडू भिरकावतोय तो वैभव तेकर आता कसं जरा वाटतंय पुन्हा एकदा मात्र हा गोलंदाज ही तितकाच अचूक टप्पा भेदक मारा करू शकतो आणि पुन्हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सुंदर चेंडू फेकी करतोय तो सोनिया सोनील पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय सुनील आणि हा पुन्हा एकदा कुठल्यांदा चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा बीट करतोय पुन्हा असा संघाला बॅकअप मध्ये आणतोय आणि स्वतःला बॅकअप मध्ये घेतोय चांगला आता प्रदर्शन दाखवतोय मैदानामध्ये मानसरोवरच्या मैदानामध्ये आपलं वर्चस्व कायम आहे हे दाखवून देतोय तोच सुनील भैरवनाथ 11 संघाचा हा गोलंदाज सुनील। विरेवाडी एक्सप्रेस वाकडी तिकडे वळणं मात्र अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतो याच मैदानामध्ये मानसरोवरच्या मैदानामध्ये वर्चस्व दाखवतोय लॉंग ऑफ द रनर सुनील यांचा पुन्हा गुडल्यांचा चेंडू सुंदर असा टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने सरळ जातोय कार्पेट चौकार पुन्हा एकदा 4 धावा सुंदर असा टॅप केला 4 धावा या 4 धाव्याने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते धावेचा डोंगर वाढतोय शिड्या चढतोय पाहूया कसा आपल्या बॅटमधनं आपल्या संघासाठी काय करतो तो वैभव आणि सोन्या आणि हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू क्रिकेट मध्ये हेच आहे एक चेंडू गोलंदाजाचा तर दुसरा फलंदाजाचा त्याच्यामुळे पुन्हा एकदा फलंदाज तितपत तयारीने उभा राहतो तितपत तयारीने गोलंदाज हे असतो पाहूया मैदानामध्ये रंगतदार सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांची अतूट गर्दी आणि पुन्हा जातो सरळ सीमारेषेच्या 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस सरळ पट्टीच्या दिशेने चेंडू जातो 4 धावा पुन्हा एकदा वैभवच्या बॅटमध्ये 4 धावा 4 धावेने धावसंख्या वाढते एक षटकानंतर धावसंख्या 14 जितकी सुंदर गोलंदाजी तितकीच फलंदाजी या मैदानामध्ये पाहायला मिळते दोन्ही संघाकडून एक षटकानंतर 14 धावा
मात्र आता स्वतः कर्णधार चेंडू धरतोय आणि आपला स्वतः परफॉर्मन्स दाखवायसाठी आलाय तोच शुभम, ज्यानं सह्याद्री असोसिएशन मध्ये राज केले आणि या सातारा जिल्ह्यामध्ये आपलं कमी वयामध्ये नाव गाजवले. तोच खेळाडू या मैदानामध्ये पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सातारा जिल्हा, कराड तालुका, पाटण तालुका, वाई या तालुक्यामध्ये खेळलेला हा खेळाडू सुंदर असा गोलंदाजी आणि बॅटिंगचे आपल्या मधून आपलं नाव वर्चस्व निर्माण केलं कमी वयामध्ये. पण तितकाच पुढे भयानक फलंदाज सचिन जाधव आणि हा यॉर्कर चेंडू टॅप केलाय वन बाउंड सरळ. यस क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण, दुसरे धाव. थोडा ताळमेळ बदलतोय, असं केलं तर जमणार नाही, नाहीतर मग फास घ्यायला लागल. दोन फलंदाज मैदानामध्ये तितकं चपळ एकामेकाचं कॉम्बिनेशन असावं लागतं. पुन्हा एकदा बघूया वैभवच्या बॅट मधनं सुंदर असं धावांचा डोंगर पाहायला मिळतो. तितकाच गोलंदाज शुभम अचूक टप्प्याचा मारा करू शकतो. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो शुभम आणि हा भिरकी तितकाच सुंदर असा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होतं. पहिला विकेटचा पतन, पहिला हादरा, पहिला दणका, पहिल्या विकेटचा गलती लागते ती घाटेवाडी संघाला आणि वैभवच्या स्वरूपात बाद होतोय. प्रणय 11 संघाचा पहिला गडी बाद. स्लोरम पद्धतीचा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखलं जातं आणि तितकाच गोलंदाज, वेगवानी गोलंदाज आहे तो शुभम. मात्र थोडासा चेंडू खेळण्यामध्ये फसला तो वैभव आणि बाद होतोय आपल्यावर. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. पुन्हा येतोय वैभवची जागा घेण्यासाठी मॅन फ्रॉम तायटी सतीश तिवरे. पाहुणे पाहुणे आता मैदानामध्ये बघूया काय कॉम्बिनेशन न खेळत आहेत. दाजी मेवणे तेच आमचे दोन्ही पाहुणे. पुन्हा एकदा मैदानामध्ये सचिन जाधव आणि सतीश तेवरे आणि स्लोरमचा पद्धतीचा चेंडू. आता मात्र इथं मात्र आत्महत्या करतोय तो सचिन, तर काही नाराज स्वतःवरती आणि फॉल थ्रो मध्ये बाद करतोय सचिन जाधव यांना. काय चपळ असं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शुभम जाधव यांच्याकडून उर्फ लाल्या. उर्फ चॉकलेट बॉय. आता आलंय वादळ, कड्या कपाऱ्यात गाजलेलं आणि लेग साइडच्या दिशेनं आता 5-5 प्लेयर लावा लागतील असा फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा सतीश तिवरे आणि हा बॅटची कडा येतोय जातोय जरा फायलिंगच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सतीश यांच्याकडून. एकच धाव मात्र संघासाठी मिळते घाटवडी संघाला. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. तोही थोडस पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्या, परंतु नक्कीच या दुसऱ्या षटकामध्ये स्वतः कर्णधार काहीसा रोखतोय प्रणय 11 संघ घाटेवाली संघाला. आता मात्र विरेवाडी वर्सेस विरेवाडी एक्सप्रेस दोन्ही एकाच जागेवर मिळत आहेत. पाहूया काय पाहायला मिळते या मैदानामध्ये. रवी जाधव बारीक्या पोराला मी विचारलं ना सह्याद्री असोसिएशन मध्ये कोण आहे तो लेग साइडचा बादशाह. आज तो लेग साइडचा बादशाह आहे रवी जाधव. खूप लांब चेंडू मारण्याचा विक्रम आहे त्यांचा. इतका सुंदर चेंडू पाहायला मिळाला. मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय रवी यांना. पुढील चेंडू शुभम यांचा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो शुभम. पुढील चेंडू टाकतोय आणि हा सुंदर मारलेला चेंडू येतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा सरळ मिडॉनच्या दिशेने ठोकलाय.
6 धावा सरळ पंचायतीचे 2 हात वरती या 6 धावेला धावसंख्या वाढते धावसंख्येमध्ये भर पडते सुंदर असा मारलेला चेंडू 2 षटकानंतर धावसंख्या 23 2 गडी बाद षटक घेऊन येतोय तो अक्षय सकपाळ वैयक्तिक पहिले संघाचं तिसरं षटक घेतोय अक्षय सकपाळ पंचांच्या डाव्या बाजूने मारायचा करतोय मात्र पुढे फलंदाज आहे तो रवी जाधव तितकाच असा फलंदाज अष्टपैलू खेळाडू या मैदानामध्ये पाहायला मिळतो वारंवार प्रत्येक संडेला षटकार आणि चौकारांच्याच भाषेत बोलतो तोच रवी समोर पंचाने शेर दिलाय टाका पुन्हा एकदा आणि हा सरळ जातोय मी आताच म्हटलं होतं सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा पंचांचं सरळ 2 हात वरती 6च्या धावेने घ्यायचंय षटकार अरे वागा कुठं होता आतापर्यंत ठोकतोय सरळ बाहेर सर रिवेंज पहा पुढील चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो अक्षय अक्षयचा गोलंदाज अक्षय आणि पुन्हा एकदा कार्पेट चेंडू एक धाव पुन्हा दुसरे धाव प्रयत्न पाहूया एका धावावर समाधान मानतोय तो रवी जाधव सुंदर असा चेंडू टाकतोय तो अक्षय आणि कमबॅक करतोय आपल्या संघाला पुढील चेंडू आणि हा हाफ पायतीचा चेंडू जातोय सतीशच्या हातामध्ये मात्र एक धाव चोटी काढतोय तो रवी आणि संघासाठी सुंदर असं धावा काढतोय तो रवी आणि सतीश पुढील चेंडू अक्षय यांचा आणि रवी तयार शॉर्ट पद्धत चेंडू पॉइंटच्या दिशेने नुसता टोलला आणि इथं मात्र झेल बाद होत होता लॉलीपॉप पद्धतीचा झेल होता आणि लॉलीपॉप काय खाता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि एका धावेने परत धावसंख्या वाढवतो संघाची थोडासा जितेश यांच्याकडून मिसफील्ड होते आणि आता पाहूया सतीश तिवरे गोलंदाज अक्षय आणि हा जातो सरळ एसटीच्या बाहेरून पंचांचं दोन्ही हात वरती पोनच्या स्वरूपात आता आली दिवाळी दसरा घ्या स्वरूप 1 रनच्या धावेनं धावसंख्या वाढते धावसंख्येमध्ये भर पडते पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय अक्षय आणि हा बॅटचा खालचा चेंडू मात्र टिपता आला नाही एक धाव समाधान मानतोय तो आणि चोरडी धाव घेतोय आता मात्र बाद होतोय आका सतीश चपळा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तितकंच फेकी मिळाली शुभम यांच्याकडून एकच धाव 2 धावा घेण्यामध्ये घेत होते मात्र बाद होतोय गडी सतीश तिवरे एकच धाव मिळते काटेवाडी संघाला आणि गडी बाद होतोय सतीश तिवरेच्या स्वरूपात
आमच्या डोंगर माता पठाराला लागलेलं काशीनाथ पवार नावाचं एक वादळ मैदानामध्ये आलेलं आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये येतो तो लक्ष्मण एलेक्स नावाचं हे वादळ. सह्याद्री स्टेडियम मध्ये त्याची प्रॅक्टिस असते. पाहूया या दिशेला हे ती रेल्वेचं स्टेशन आणि आता पोया पंचांच्या डाव्या बाजूनं मारतोय का पुन्हा एकदा खरापैकी पुन्हा पंचांचा 2 हात वरती आणि धाव मिळते 1. धावसंख्या वाढते घाटीवडी संघाची. जसा जांभळीत मारतो तसा पट्टीकडे मार. पुन्हा एकदा मैदानामध्ये अक्षय गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजून मारा करतोय आणि फलंदाज एलेक्स सरळ आला चेंडू. सरळ चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सोन्याने बाद होतोय एलेक्स. पुन्हा एकदा पॉलच्या दिशेनं 3 षटकानंतर धावसंख्या 35. 4 गडी बाद 35 धावा 3 षटकानंतर. प्रणय 11 संघ काटेवाडी यांचा 12वा खेळाडू इथं पोलंड मध्ये नसल्या कारणानं यांच्या या खेळाडूचं नाव आम्हाला सांगता येत नाही. 3 षटकानंतर धावसंख्या 35. 4 गडी बाद. फलंदाजाचं नाव 12वा खेळाडू इथं नाहीये. विजय साळुंके कर्णधार लक्ष द्यायचंय अन्यथा पेनल्टी आहे हे विसरू नये. अमर पुन्हा एकदा फेस टू फेस जितेश. आता मात्र समोर आहे तो रवी नाना आणि हा सरळ भिरकवलाय. सरळ चेंडू सोन्याच्या डोक्याच्या वरून नानाला पोरग घाबरले. ठोकतोय 6 धावा नाना. गोलंदाज भेटू नये माझ्या समोर. बेकार बेकार मारतय. पुन्हा एकदा जितेश आणि हा सुंदर असा चेंडू टाकला होता. समजलाच नाही असं मला वाटतंय. खेळलाच नाही. सुंदर असा चेंडू टाकतोय तो जितेश. पंचांच्या डाव्या बाजून मारा करतोय जितेश. मात्र पुढे एक अष्टपैलू खेळाडू रवी जाधव आणि जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालीच. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं. मात्र 1 बॉस 2 बॉस क्षेत्ररक्षक शुभम पाठीमागून येतोय आणि अडवतोय चेंडू. मात्र 2 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये भर पडते. सुंदर असा चेंडू टाकला होता मात्र झेलवाद करण्यात अपयशी ठरतो आकाश. अभि पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मात्र खराबपैकी कव्हरला कोणी नसताना 1 धाव चोरटी धाव मिळते रवी यांना. नक्कीच जर यष्टाला टिपत होता चेंडू तर गडी बाद होत होता. परंतु तितकंच चपळ असं पाहूया. शेवटचा चेंडू जितेश यांचा मारा करतोय जितेश आणि हा जातोय सरळ लेग साइडच्या दिशेने. दोन्ही पंचांचा हात वरती. 1 धाव बोनसच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा जितेश आणि हा सरळ भिरकावलाय. जातोय ट्रॉपेंच्या वरून
पलटीच्या दिशेनं 6 धावा. रवीच्या बॅट मध्ये बेकार बेकार षटकार. चार षटकानंतर धाव संख्या 56. 4 गडी बाद. 57. इस टॉस विन होते पापड़वाड़ी टीम आपला निर्णय काय असेल राजन जी पण टॉस विन झाला तर
एस निर्णय पेंडिंग ठेवलाय, निर्णय कळवला जाईल. काय बोलाल आमच्या या स्पर्धेबद्दल? एक नियोजन केलंय रामदादा अध्यक्ष, आपण पाहतो त्यांच्या समोर त्यांच्या अधिकारी वर्ग असतील. आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे. स्पर्धा चांगली झाली, स्पर्धेचं नियोजन कसं झालंय थोडस 2 शब्द बोलायचं आमच्या या स्पर्धेबद्दल. सह्याद्री असोसिएशन पाटण तालुका प्रीमियर लीग हे पाहायला मिळते या मानसरोवरच्या मैदानामध्ये. सुंदर असं नियोजन राम सरांच्याकडून झालेलं आहे आणि तितकंच नियोजन आणि या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू आलेत आणि या क्रिकेटला मान देऊन खेळतात त्या सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंच निर्णय कळवायचा आपला. होय, पाहिलं गेलं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधले सर्व खेळाडू क्रिकेटचा आदर करतात. क्रिकेटवर असलेलं प्रेम त्यांचं आपणास मात्र दिसलं जातं. अर्थातच बाबळवाडी टीमच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग ठेवला, लगेचच कळवला जाईल. थँक्यू सो मच कॅप्टन. आपण काय बोलायला संतोष कॅमेरा दादा? अँगल तिथपर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळे काय review बोलाल? उपलब्ध होणार नाहीये. आपण काय याची बोलायला नोंद घ्यायची. स्पर्धेबद्दल? स्पर्धा आपण पाहतो सह्याद्री क्रिकेट पंचांनी असोसिएशन निर्णय कळवायचा आपला. अंतर्गत प्रीमियर लीग पर्व पाहिलंय, कसं नियोजन राहिलंय, काय आपण विचार केला होता, कसं नियोजन राहिलं ओके, असतं, धन्यवाद. थोडस सांगायचं आमच्या स्पर्धेबद्दल. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन राम अध्यक्ष यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच अभिनंदन केले जातील. नक्कीच पाटण तालुक्यातील अव्वल दर्जाचं असोसिएशन आपण पाहतो, अर्थातच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. त्यांची ही स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. अर्थातच पर्व पहिले एक चांगलं नियोजन राहिलंय. थँक्यू सो मच कॅप्टन संतोष दादा. जुगाईवाडी टीम निर्णय लगेचच कळवला जाईल. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. माझ्यासोबत जोडला गेलाय गुरु पवार. धावा सांगायचे त्या चेंडूवरती. नेक्स्ट मॅच असेल सेफ असेल बॅटर. पंच बॅटर सेफ असेल, डिसिजन पेंडिंग होता, चेक केला जातोय. नेक्स्ट मॅच असेल जुगायवाडी विपक्ष पाबळवाडी. टॉस विन झाली, पाबळवाडी क्षेत्ररक्षण निवडलं. यानंतर होणारी मॅच असेल पाबळवाडी विपक्ष जुगायवाडी. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पाबळवाडी टीम कॅप्टन राजनजी, अर्थातच आपला हक्काचा आवाज योगेश कॉमेंटेटर आपण पाहिलं तर योगेश वाघ कॉमेंटेटर सर यांची छबी असलेला हा समालोचक आपण पाहतोय राजनजी यांच्या माध्यमातून. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम पाबळवाडी फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. टीम हा सामना संपल्यानंतर अर्थातच जुगायवाडी. चेंडू निर्धाव असेल पंच. एस चेंडू निर्धाव आहे. थँक्यू. जाऊयात पुन्हा एकदा चालू मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय 57 धावांचं आव्हान घेऊन आलेली मैदानामध्ये जोडी. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम आहे, नॉन स्ट्राइक एंड ला अनिल आहे. मात्र फटका खेळला जातोय थोडासा. सत्ता मात्र 4 चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. विकासला 5 रन केलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मागील सामन्यामध्ये पाहायला गेलं तर विकासने चांगलं प्रदर्शन केलं होतं. आता मात्र त्याची पाहायला गेलं तर प्रमोशन केलं जातं. आता मात्र वैयक्तिक पहिली आणि संघासाठी पहिली ओव्हर त्याच्या हातामध्ये सोपवली जाते. अर्थातच आपण पाहतोय विकास 4 चेंडू पूर्ण 5वा चेंडू फेकी करतोय.
आता मात्र फटका खेळलाय अनिलच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये असेल. झेल कोण पकडेल? फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न राहिलाय थोडासा अयशस्वी. अविनाश मसुगडेवाडीचा आपण पाहतोय त्यांचा एक फॅन होता. आता मात्र त्रिफळाचीत केलं होतं, पारितोषिक लावलं होतं परंतु बाद होतोय. या संधीचा फायदा घेता आला नाही शुभमला. पाहिलं गेलं तर एक वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू टप्पा पडला, सरळ यष्ट्यामध्ये घुसला. यू मिस हाईट सांगून देतोय. आता मात्र होतंय विकेटचं पतन. पहिली विकेट माघारी निघाले अर्थातच, पण पाहतोय सलामीवीर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7 धावा. तोपर्यंत ऐकूयात कर. वैयक्तिक पहिली अर्थातच सेल्फ मधली आपण पाहतो. याच्या स्पेल मधली पहिली ओव्हर असेल या सामन्यातील. अर्थातच वैभव उतेकर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हरती विकेट मारा करणारा गोलंदाज असेल. शुभमचा खेळ मात्र चांगला राहिला होता. त्यानंतर पाहिलं तर दूर दोन्हीवरून जोडले गेले होते. माझ्यासोबत अविनाश दादा मसुगडेवाडीवरून पाहिलं गेलं तर पारितोषिक लावलं होतं शुभम वरती परंतु पारितोषिक थोडंसं मिस होत आहे. सरळ त्रिफळाचीत केलं जात आहे शेवटच्या चेंडूवरती शुभमला. संघाची धाव संख्या पाहिली तर 7 धावा, 1 गडी बाद. अर्थातच शुभम माघारी परत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अनिल असेल, स्ट्रायक एंडला सुनील असेल. अनिल पाहिलं तर अनिलचा खेळ अतिशय लाजवाब राहिलाय. मागील सामन्यामध्ये छाप सोडले, 1 चेंडूमध्ये 5 धावा. विक्रमी फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती अनिलला आपण पाहतोय. अनिलने पाहिलं तर आतापर्यंत विक्रम खूप केले. 2 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज असताना 2 मोठे फटके अर्थातच विजयी फटके मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच अनिल स्ट्रायकिंग एंड वरती. मात्र चेंडू समजत नाही. चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. चेंडू टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, सरळ विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय पहिला चेंडू निर्धाव. अर्थातच वैभवच्या वैयक्तिक पहिल्या षटकामधील पहिला चेंडू येतोय निर्धाव. स्पर्धा पाहतोय आपण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पर्व पहिले नक्कीच आयोजन दमदार झालंय. पाहिलं गेलं तर मागील ज्ञानदीपिकेचे कवलावे मुलाखत घेतली गेली. आपल्या आयोजनाबद्दल पाहायला गेलं तर राजनजी यांच्या माध्यमातून चांगले शब्द मुखातून बाहेर पडले. नक्कीच का नाही येणार. एक चांगलं नियोजन केलंय. नियोजन कोणीही करतं, त्याची अंमलबजावणी करणं अवघड असतं. तेच नियोजनाची अंमलबजावणी आपणास पाहायला मिळाले. या सह्याद्री क्रिकेट आशियांचा म्होरक्या अर्थातच नेतृत्व करणारे लीडर आपण पाहतोय रामदादा सावंत अध्यक्ष. त्यांच्या समेत त्यांचे कर्मचारी विजयदादा पवार असतील, विजय जे असतील आपण पाहतोय, सचिन दादा असतील, यांच्या समेत त्यांचे सर्व कर्मचारी असतील. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2 महिने मेहनत घेतली गेली. पाहायला गेले तर लिलाव प्रक्रिया झाली. लिलाव प्रक्रियेनंतर या स्पर्धेसाठी सर्वांची आटापिटा झाली. सर्वांचे प्रयत्न सुरू झाले. प्रयत्न पुन्हा सुरू झाले. मैदानावरती या 2 दिवसामध्ये या ट्रॉफीवरती अर्थातच या चषकावरती नाव कोरण्यासाठी, अर्थातच या तख्तावरती नाव कोरण्यासाठी कोण कोरणार आहे या तख्तावरती नाव नक्कीच समजेल मेगा फायनल मध्ये. अर्थातच आजच्या दिवसामध्ये फायनल आपण पाहतोय, अंतिमचा दिवस पाहतोय आपण या स्पर्धेचा. अर्थातच स्पर्धा असेल सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार तालुका पाटण विभाग. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच सामना आपण पाहतोय. वैभवने मात्र 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्चित केले. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर एक फसवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला होता. रिव्हर्स स्विंग पाहायला मिळाली वैभवच्या माध्यमातून. उलट्या हाताने चेंडू फेकी केला होता. त्यानंतर पाहिलं तर चेंडू थोडासा वळला गेला. गतीमध्ये परिवर्तन झालं. तिसरा चेंडू निर्धाव आला. 57 धावांचा पाठलाग करताना टीम विरेवाडी थोडीशी मागे पडली आतापर्यंत, परंतु जाईल का पुढे घेऊन आयकॉन अनिल. आता मात्र नॉस्ट्राइक एंड वरती उभा आहे. असेल काय विजयाच्या मधला अंतर हा नॉस्ट्राइक एंडचा बॅटर अनिल. 3 चेंडू पूर्ण. संघाची धाव संख्या 8 धावा.
सध्या मात्र लोवर फुटटॉस पाहतोय, फटका खेळला जातोय. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्र शिकता येणार असेल. चेंडू थोडीशी गपलत होते. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. वेलकम डीजे श्रेयस. मान्य सन्मान्य आदरणीय अंकुशजी जाधव साहेब यांच्याकडून या सोन्याला पारितोषिक आलंय. सोन्याला पारितोषिक आलंय तब्बल 1001 रुपयांचा. हा सामना जर विजय करून दिला तर अंकुशजी जाधव साहेब सरचिटणीस यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले गेले. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर पैशांचा वर्षा होणार आहे. फक्त खेळ दाखवा आणि आमच्या व्यासपीठावरती येऊन पैसे घेऊन जा. एटीएम मात्र सुरू झाले आजच्या दिवसातील. मान्य सन्मान्य आदरणीय अंकुशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून सरचिटणीस आपण पाहतोय. मात्र सोन्यावरती पारितोषिक आले. हा सामना विजय मिळवून दिला तर 5 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या 14. तर मात्र फटका खेळला. चेंडू जाईल का सीमारेषे पार? हे जातोय 4 धावांसाठी. येतोय आता मात्र चौकार. डीजे वेलकम. ते लागले गेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद पाहतोय आपण. शुभम बाद झाला. तदनंतर 18 धावा. सागर आला. सागर आलाय. बॉलिंग स्टाईल पाहिली तर झिकझॅक वाले थोडीशी विचलित करते. फलंदाजांना विचलित करेल का? या बॅटरला विचलित करेल का? सहजासहजी सोपं नसेल. बारा चेंडू मध्ये आता मात्र 39 धावींची गरज आहे विजयासाठी. अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सागर. पाहायला गेलं तर बॉलिंग स्टाईल पाहायला गेलं तर झिकझॅक आहे. थोडीशी विचलित करते परंतु विचलित करणं सहजासहजी सोपं नसेल. बॅटर अनिल मात्र आतापर्यंत राहिलाय विक्रमी फलंदाज या स्पर्धेमधील. नक्कीच प्रबळ दावेदार असेल बेस्ट बॅटरचा. अनिलच्या माध्यमातून फलंदाजीच्या स्ट्राईक वरतून चांगला खेळ राहिला आतापर्यंत. पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंडला सोन्या उभा आहे. सोन्यावरती मात्र 1001 रुपयांचं पारितोषिक लाभलंय. अंकुशजी जाधव साहेब सरचिटणीस यांच्या माध्यमातून जर हा सामना विजय मिळवून दिला तर नक्कीच विजयाच्या मधला अंतर असू शकतं का प्रेक्षकांसमोर? तसेच माझ्या समोर सुद्धा हा प्रश्न चिन्ह उभा राहिलंय. आता मात्र पाहायला गेलं तर थोडीशी सबमरीन डिलिव्हरी चेंडू टप्पा पडल्यानंतर बायच्या स्वरूपात मात्र ही धाव काढली जाते स्ट्रायकिंग एंड वरती. आता पाहायला गेलं तर सोन्याला आणलं जातंय. अर्थातच सुनीलला आणलं जातंय. तर मात्र जबाबदारी असेल या सोन्यावरती. सोन्याने मात्र आल्या आल्या 2 चौकार लगावलेत. आता काय करेल सोन्या? फटके कसे खेळेल? काय सजवेल? काय शॉट सिलेक्शन असेल? नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय सागरचा आता छोटस रन पूर्ण होईल. यष्टीरक्षक आलाय. सागरला मात्र कान मंत्र दिलाय. नक्कीच या सोन्याची कमी जाणत असेल. नक्कीच या सोन्याची विकनेस हा जाणला जात असेल मला वाटतं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. कारण सामना चालवायचा असतो तो यष्टीरक्षक चालवत असतो. या सामन्याचा केंद्रबिंदू आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून हा सामना चालवला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. दुसरा चेंडू सागर. स्कोअरबोर्ड टप्प्याचा चेंडू पाहायला गेला तर मिनी हेलिकॉप्टर बाहेर निघाला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक असेल टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड करेल तोपर्यंत स्ट्राईक स्वतः जवळ ठेवल्या. 2 धावा. इस 2 धावेवरती समाधान मानावं लागतं. हे समाधानी व्हा मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान पाहायला शिका. नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल. जाऊयात पुढील चेंडू मध्ये. तिसरा चेंडू आपण पाहतोय. सागर पुन्हा एकदा. पाहायला गेलं तर मागील चेंडू यॉर्कर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळेल. आता काय यूज करेल? भारतातील पाहायला गेलं तर फटका चांगला खेळा क्षेत्ररक्षक असेल. वैभव उतेकर चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. तर मात्र नॉस्टा केनला उभा केलाय. त्या सागरला काहीतरी स्ट्रॅटर्जी आहे गोलंदाजी. आता मात्र अचूक टप्प्यावरती गतीमध्ये परिवर्तन केलं. तदनंतर पाहिलं तर वैभव उतेकर आलाय. वैभव उतेकरने चेंडू फील्ड केलाय. 3 चेंडू झालेत पूर्ण. संघाची धाव संख्या 22 वरती जाऊन पोहोचले.
9 चेंडूमध्ये 35 धावा. 35 धावाने आपल्या जवळ फक्त 9 चेंडू असतील. नक्कीच बरसात करावी लागेल, आतिषबाजी करावी लागेल, पाऊस पाडावा लागेल. षटकार चौकारांचा चेंडू मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक असेल, जाईल का सीमारेषे पार? इट इज षटकार आपण पाहतो. डीजे वेलकम श्रेयस. क्रिकेटचा राजा कृष्णा सातपुतेचं नाव गाजतंय. टेनिस क्रिकेट प्रेमींच्या हृदयावर या स्पर्धेमध्ये नाव गाजवून सोडेल का? आमच्या हृदयावरती बॅटर पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती, ज्याच्या मात्र बॅटिंग मधून आलाय. मागील चेंडूवरती षटकार अर्थातच अनिल आपण पाहतोय. 4 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वरती. पुढचा षटकार येईल का? अनिलच्या बॅट मधून प्रयत्न केला जाईल. फटका सजवला गेलाय. घुटना टेक, तमाशा देख, गेंद जा रही सीधा सीमारेषे पार. वेलकम डीजे श्रेयस. शॉट लगावलाय. एक पाय मात्र जमिनीवरती टेकवलाय, दुसरा पाय हवेत असेल पाहिला की तर चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. घुटना टेक, तमाशा देख. 5 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचले. सलगचे 2 षटकार मारले. सलगचा तिसरा येईल का? नक्कीच अपेक्षा ठेवली आपल्या डगआउटने आपल्या जवळ. अनिल आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र फटका खेळलाय. इनसाइड एज लागली होती. संधी निर्माण पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जाते. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का? एस सेफ असेल. धावून काढली जाईल. 1 धाव. हे षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35. तर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल हा सिक्सर किंग, अर्थातच हार्ड हिटर बिग हिटर या संघाकडून, अर्थातच भैरवनाथ 11 बिरेवाडी. तोपर्यंत ऐकूयात कान संघाची धावसंख्या 35 धावा. नक्कीच करू शकतो. विश्वास दाखवला गेलाय, त्याच्यावरती विश्वासावरती खरा उतरतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर अशक्य राहिलं होतं हे चेस. पाहिलं तर चेस मास्टर मैदानामध्ये म्हणजेच अनिल आपण पाहतोय. अनिल आहे तोपर्यंत शक्य आहे. अनिल आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट शक्य आहे. 6 ला 36 असतील तरी शक्य आहे. 6 ला 22 असतील तरी शक्य आहे. याचा अर्थ स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अनिल. म्हणून ट्रॅक वरती आला सचिन जाधव. अर्थातच पाहिलं गेलं तर अग्निशामक दल नवी मुंबई विलेपार्ले या सेवेमध्ये कार्यरत असलेला पहिला चेंडू फेकी करतोय. आता मात्र पाहिलं तर फटका थोडासा लेट खेळला जातोय. पाहिलं गेलं तर वेगवान डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते सचिन जाधवच्या माध्यमातून. पहिला चेंडू एस डॉट डिलिव्हरी. अर्थातच 5 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, हृदयाचे ठोके मात्र वाढवणारी मॅच पाहतो. ज्यांना मात्र हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र हा सामना पाहू नका. ज्यांना मात्र हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र हा सामना पाहू नका. 5 चेंडू मध्ये 22 धावा. येईल का मॅच मध्ये ट्विस्ट? येईल का मॅच मध्ये षटकार? प्रयत्न केला जातो परंतु मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो मात्र करतोय चुकी. डीप मिड विकेट वरनं येतोय धावत वैभव उतेकर. तोपर्यंत 1 धाव सोनेला मात्र नॉन स्ट्राईक एंडला जात आहे. धाव घेतली नाही. धाव घेतली नाही. मागील सामन्यामध्ये सुद्धा असाच आत्मविश्वास होता, सेल्फ कॉन्फिडन्स होता. सेल्फ कॉन्फिडन्स सर्वांजवळ असावा. वाईट वेळेमध्ये मात्र हाच आत्मविश्वास आपणास उभारी देतो मित्रांनो. तर मात्र 4 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. मी थांबतो, मी रनात क्रिएट करतो, मी षटकार खेचतो असं सांगून देतोय बॅटर अनिल. वाईट वेळ पाहिले तर सर्वांची असते, त्यानंतर मित्रांनो चांगली वेळ सुरू होणार असते. कारण की पाहिलं गेलं तर आता मात्र येतोय एक विस्फोटक फटका. आता मात्र 1 आलाय, अजून 4 ची गरज आहे. नक्कीच डगआउट आपला अपेक्षा करून बसलाय, होप ठेवून बसलाय याच फलंदाजीवरती. आता मात्र षटकार खेचला जातो. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वरती. अर्थातच 3 चेंडू पूर्ण. वेळ प्रत्येकाची येते कारण की आज
दगडावर आपटून धुतला जाणारा शर्ट उद्या मात्र इस्त्री करून घातला जातो. वाईट वेळ असते, चांगली वेळ नक्कीच येते. मित्रांनो, कोणी खचून जायचं नाही, आत्मविश्वास ठेवायचा, जिद्द मात्र सोडायची नाही. जेव्हा सर्व पर्याय संपतात तेव्हा मात्र जिद्द जन्म घेते. अर्थातच जिद्दीने जन्म घेतलाय याच्या मनामध्ये, अनिलच्या मनामध्ये जिद्दीने जन्म घेतलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव घेतले, त्यानंतर म्हणला मी फलंदाजी करणार, षटकार खेचलाय, पुढच्या चेंडूवरती प्रयत्न करणार आहे. फटका खेळला जातोय, फटका पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालून येतोय. अनिल असेल, वैभव उतेकर कोणतीही चूक करेल का? चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, चूक घडली जाते. आता मात्र येतोय अनिलच्या बॅट मधून दुसरा षटकार. एसीटी षटकार पाहतोय, चूक झाले, थोडस फंबलिंग झाले, चेंडू गॅदर करता आला नाही. आता मात्र दुखापतीशी झुंज देईल का? दुखापतीशी झुंज देईल, चेंडू येऊन आदळलाय सरळ खांद्यावरती. आता मात्र थोडस पाहतोय वैभव उतेकर. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. अनिलला मात्र ही गोष्ट शक्य आहे. मागील सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज होती, आता मात्र 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. अनिल मात्र ऑन फायर आहे. बघायला गेलं तर सलगचे 2 षटकार खेचलेत. आत्मविश्वास होता, आत्मविश्वासावरती खरा उतरलाय. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. आता मात्र बाजू बदल केला जाईल, थोडीशी स्ट्रॅटर्जी रचली जाईल. थोडासा डिप्रेशन मध्ये पाहतोय आपण, पाहिलं दडपण असेल, प्रेशर असेल बॉलर सतीश जाधव, परंतु अनुभवातून याच प्रेशर मधून वरती येणारा खेळाडू खूप मोठा होतो मित्रांनो. अराउंड द विकेट अगेन्स्ट फटका खेळला जातोय, चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय सलगचा तिसरा षटकार. ऑन फायर, हे रुकेगा नाही, हे झुकेगा नाही. पाहायला गेलं तर अनिलच्या बॅट मधून आलाय सलगचा तिसरा षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावा, 4 धावा आणि 1 चेंडू. मॅच मात्र बनवली गेले, बनवणारा आपण पाहतो स्टाकी एंड वरती उभा आहे. या सामन्याचा हिरो आहे, सर्वांची मन मात्र जिंकले. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं गेलं तर कृष्णा सातपुतेने सर्वांच्या मनावरती राज्य केले, परंतु या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये मनावरती राज्य करणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. अर्थातच अनिल सबका काय लाजवाब खेळ राहिला, अंगावरती शहार आणून देणारा खेळ आपण पाहतोय अनिलच्या माध्यमातून केला जातोय. पाहायला गेलं तर विरोधक सुद्धा टाळ्या वाजवतील, विरोधक सुद्धा कौतुक करतील असा खेळ आपण पाहतोय अनिलच्या माध्यमातून केला जातोय. एकतर्फी झुंज देतोय, एकतर्फी खिंड लढतोय. खिंड लढताना पडला होता परंतु परत उठलाय, मी हार मानणार नाही. 1 चेंडू आणि 4 धावा, 1 चेंडू आणि 4 धावा, 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस राहिल याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक 39 धावांवरती नाबाद ठरतोय. आतापर्यंत कॉन्फिडन्स खूप आलाय, सेल्फ कॉन्फिडन्स खूप आलाय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर सलगचे 3 षटकार खेचलेत. येईल का 4था षटकार? एसीटीज आपण पाहतोय, मॅच विनिंग शॉट येईल का? 6 चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र हे षटक संपतंय, माघारी परतावं लागतंय. लाजवाब खेळलायस मित्रा तू, नक्कीच तुझा अभिमान वाटतो. प्राऊड ऑफ यू अनिल सबका. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत डीजे. यानंतर होणारी मॅच आहे बाभळवाडी टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.